भारतीय संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष आपण या ठिकाणी आज 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिवस आणि सध्या भारतीय संविधान अमृत महोत्सव वर्ष चालू आहे। या वर्षानिमित्त मतदार जनजागरण समितीच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे हे 5वं वर्ष आहे। आम्ही संविधान जनजागृती रॅली काढतो। आज या रॅलीमध्ये जिल्हा प्रशासन, नगर प्रशासन, आरोग्य विभाग व सर्व जिल्हा शासकीय कार्यालय कर्मचारी, अधिकारी आणि विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते यांचा सर्वांचा सहभाग होता। या रॅलीचा एकच उद्देश होता की संविधान म्हणजे काय, संविधान घरघरात गेलं पाहिजे, संविधानाची माहिती प्रत्येक भारतीयांना घरातून झाली पाहिजे। ज्यावेळेस एखादी माता गर्भ राहते त्या गर्भाला सुद्धा संविधानानं संविधानिक संरक्षण दिलेलं आहे आणि नुसतं जन्मल्यापासून नाही तर मरेपर्यंत भारतीय नागरिकांना संविधानानुसार अधिकार, हक्क हे मिळालेले आहेत। तर आज जे रॅली निघाली होते या रॅलीला जे काय म्हणजे परत एकदा मी सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो की प्रशासनाने पण याची दखल घेऊन घरघरात संविधानचे कार्यक्रम म्हणजे त्यांनी पत्रिका काढलेली आहे, त्यानुसार त्यांनी कार्यक्रम घ्यावेत आणि घरघरात संविधान त्यांनी पोच करावे। भारतीय संविधानाचे हे अमृत महोत्सवी वर्ष सुरू आहे आणि या शहरामध्ये माझे मित्र गणेश वाघमारे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून प्रतिवर्षी संविधान रॅली दर 26 नोव्हेंबरला काढण्यात येत असते। ज्याप्रमाणे हिंदू असेल, बौद्ध असेल, जैन असेल, शीख असेल, प्रत्येकाचा आपापला एक धर्मग्रंथ आहे। रामायण असेल, महाभारत असेल, पुराण असेल, बायबल असेल, परंतु खरा ग्रंथ जर प्रत्येक भारतीयाने आपल्या घरामध्ये ठेवण्याची गरज आहे तर तो सगळ्यात मोठा धर्मग्रंथ हे आपलं भारतीय संविधान आहे, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे सर्व सहकार्यांनी मिळून तयार केलेलं आहे। सामान्य माणसाला माणसासारखं जगण्याचा हक्क ज्या ग्रंथाच्या माध्यमातून देण्यात आला तो ग्रंथ, तो पवित्र ग्रंथ म्हणजे भारतीय संविधान आहे। आज आपण जे सर्वजण समजतो की कलम 370 सारखा विषय निघाला, बाजूला काढू शकला, त्याचं एकमेव कारण हे भारतीय संविधान आहे। कारण की राष्ट्रपतींच्या ह्याच्याशिवाय ते निघू शकत नव्हतं, तिथल्या विधानसभेच्या संमतीशिवाय ते कलम निघू शकत नव्हतं, परंतु राष्ट्रपतीने ते संशोधन केलं आणि ते कलम तिथून निघालं आणि भारताचा एक भाग म्हणून ते आज आपल्या देशामध्ये जम्मू काश्मीर सहभागी आहे।
अशा या रॅलीमध्ये या शहरातील अनेक विद्यालयातील महाविद्यालयातील मुलं मुली त्याचबरोबर आमच्या आशाताई वाघमारे सारखे एक अपंग आशाताई कांबळे यांच्यासारखे माझ्या अपंग भगिनी सुद्धा संपूर्ण रॅलीमध्ये सहभागी होतात. खरं तर हा आदर सर्वांनी घेण्याची गरज आहे आणि संविधान नुसतं म्हणून उपयोग नाही तर संविधानाप्रमाणे चालण्याची शपथ तुम्ही आम्ही सर्वांनी घेण्याची गरज आजच्या या निमित्तानं मला वाटते. धन्यवाद.